finally ready and Rachna is looking beautiful. थँक यू. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम शिर्डी. खूप मस्त झोप लागली. कालचा दिवस हेक्टिक नव्हता बट ट्रॅव्हल केल्यामुळे थकायला झालेलं, पण एवढी छान झोप लागली आणि वातावरण एवढं सुंदर आहे ना. सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत. ऑलमोस्ट अराउंड 8:45 वगैरे वाजले असतील. आतमध्ये तर ऑफकोर्स शूट नाही करू शकत बिकॉज मोबाईल्स आर नॉट अलाउड. सो जेवढं पॉसिबल असेल आम्ही तेवढं शूट करू आणि नक्कीच आपले सगळं यूट्यूब फॅमिली मेंबर्ससाठी प्रार्थना तर करूच देवापुढे. अँड असंच प्रेम देत राहा अँड स्टे ट्यून. खूप छान दर्शन झालं. विदिन 1 आवरमध्ये दर्शन झालं असेल. आज संडे आहे पण एवढी पण म्हणजे होती गर्दी, असं नाही की खूप गर्दी होती, पण खूप 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 सुंदर दर्शन झालं. आता आम्ही आलो बाहेर आणि आता आम्ही नाश्ता करणार आहोत. आई कसं झालं दर्शन? छान झालं. मला तर खूप बरं वाटतं ना. माझे डोळे भरून आले. खूप दिवसांनी मला फाल्गुनच्या लग्नाची वेळेला आली होती. बापरे अभि एवढा मोठा. अभिला नॉर्मल डोसा खायला पण 1 तास लागतो. हा कधी खाशील? तो पण बटर. तिला फक्त भाजी दे. ऑथॉरिटीज दिलेत त्यांना. दे ना ते अनिरुद्ध बापूंचं करते ना. अनिरुद्ध बापूंचं करते ना, त्यामुळे चैत्र वाचते. म्हणजे माझं सध्या चालू आहे. म्हणजे 11 चालू आहे रोज एकाचं. आता पारायण चालू आहे ना. हो मी त्यांना विचारलं पारायण चालू आहे ना. तिकडे पारायण चालू आहे. कोणतं मासिक साई त्याचे मासिक त्याच्यामध्ये पण मी आहे. त्यांना मी म्हणजे आलीस तू म्हणून मी खूप दिवसाचं फॉलो करते. म्हणजे मी बघायची ब्लॉग आणि मग ताईला पण द्यायला लागली. कायम निघतो दर्शनाला. पालखी असते ना. पालखी असते त्याच्यावर आम्ही सो खास सोनल आणि तिची बहीण आम्हाला भेटायला आली आहे. हे आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत. थँक्यू सो मच की तुम्ही आलात. असंच युजली आता सगळ्यांनाच माहिती आहे की देवळात आपण फोन नाही वापरत, पण जसं बाहेर आलो सर्वांसाठी हिचाच मेसेज होता आणि लगेच तिने विचारलं की कुठे आज. बरं वाटलं आम्हाला भेटून तुला. आणि त्याचबरोबर आमच्या दर्शन घ्यायला त्या दादांनी खूप आम्हाला हेल्प केली. सकाळी म्हणजे आमची एवढी लेट झाली. आम्हाला सकाळी 8 वाजता येऊन थांबलेले, पण आम्हाला चेकआउट हे सगळं करेपर्यंत ऑलमोस्ट 9:30 वगैरे वाजले. तर ते 1.5 तास आम्हाला आमचा वेट करत होते. म्हणजे दादा हॅट्सअप टू यू, तुम्ही एवढा पेशन्स ठेवला. किती आणि मला एक सांगायचं बापू भक्तांना का आपण जे साहित्य वाचतो त्याच्यामध्ये लक्ष्मीबाई शिंदे ज्या आहेत, ज्यांना बाबांनी 9 नाणी दिली होती, म्हणजे जे आपण 9 निष्ठा म्हणतो, त्यांच्या घराण्यात ह्या दोघीजणी आहेत. त्यामुळे त्यांना भेटून खूप आनंद वाटला. खूपच आनंद झाला. थँक्यू सो मच. बाबांची थँक्यू सो मच सोनल आणि श्वेता. ह्याच्यात मस्त राहिला वरती. दाखव आई, दाखव आई. छान. बघ तुमची इच्छा होती ना. बाबा आले घरी. त्रास देते.
नाही पण त्याशी बोलली आणि ही पण आज बोलली. कोण आहे? बाप्पा आहे. रचना आणि डाळिंब डाळिंब आपल्या इथं पण तेवढंच आहे. हा आमच्या इथे पण तेवढंच आहे. हा. आजी घे. 1 किलो द्या. हा. तो नका. काय ते? पोमोग्रॅनेट. गोनोग्रॅनेट नाही, पोमोग्रॅनेट. रिस्ट इगतपुरी. क्लायमेट एकदम मस्त आहे आणि मला खूप बेसिक जेवायचं आहे म्हणून आम्ही शोधत होतो ढाबा. फायनली आम्हाला एक मिळाला आहे. त्याचबरोबर एक पॉईंट फ्री आहे इकडे. लाईक पॉईंटवालं आहे इकडे. एक पॉईंट आहे. लोक येत आहेत बघायला मस्त मंकीज वगैरे जसं की आणि नाईसाला पण दाखवू शकतो बोट ॲनिमल्स. आहे, मंकी आहे. तर काव आम्ही आहे. मस्त जेवणार आहोत. चना गार्लिक ना तुमच्या ह्याच्यात. त्यात फक्त मिरची पण फ्राय करून टाका. हो हो. शेवभाजी सांगायची आहे ना. शेवभाजी करा. पिठलं. स्टार्टर सांगून देतो. हो हो चालेल. बाजरीची भाकरी पण मिळणार. हो. आणि तांदळाची पण आहे. travelling फायनली मध्ये आम्हाला काय जे करत पाहिजे असते. होतं ते मिळालं आहे. झणझणीत ठेचा, म्हणजे जे सनीला पाहिजे होतं ते मिळालं. ठेचा, भाकरी, पिठलं, शेवभाजी, भेंडी मसाला. बाजरीची भाकरी. एक प्रकारे नाहीसा हात नाही लावायचा. हात नाही लावायचा. हात नाही लावायचा. डोंट टच. नाही हात लावायचं. तर तुला मंकी दाखवतो. हे गोट बघू आपण. गोट नाहीसा गोट. वाव. व्हॉट इज इट? इट्स अ गोट. इट्स अ गोट. Where is cow? ऐसा cow. Don't go. Don't go. Cow. ये आपण hen पण बघू. hen. हे लव. हे बघ hen बघू आपण. हे बघ hen बघ लवकर. हे बघ इकडे. हे बघ इथे hen आहे. hen हे बघ. हे बघ खाली. हे बघ hen. लवकर बघ कुठे hen. थांब पुढे नको जाऊ. हे मंकी बघू आपण. मंकी बघू. हा मंकी. हात पकडा. मंकी चावणार मग तुला. अबे इकडे बस. मोठं व्ह्यू. थांब. बाबू पण आहे बघ इथे. हे काय व्ह्यू आहे. बाहेर मध्ये नसते तर नाही पण असं फक्त एकाग्रताने बघतो. असं वाटतं की कोणीतरी पेंट केलं. असं रिअल नाही वाटत.
मातीचं तर काय दिसत नाही काय आमचे love birds. लव्ह बर्ड्स. त्यामुळे तर मस्त जेवलेलो आहोत. साई मल्हार म्हणून एक छोटस धाबा म्हणू शकतो. धाबा पण एकदम छोटस ना, एकदम बेसिक, पण आम्हाला असंच हवं होतं. आणि ते टोल नंतर, घोटी नंतर जो टोल लागतो त्याच्यानंतर लगेच थोडंसं shady place आहे, फॉग सिटीच्या समोर. आवडणार नाही बघितल्यावर, पण जेवण ऍक्च्युली इकडचे सगळे धाबे असंच आहेत. तसेच धाबे बेसिक. आम्ही मस्त पिठलं, भेंडी मसाला, ठेचा आणि काय अजून शेवभाजी, बाजरीची भाकरी. आईने पहिल्यांदा पोट भरून खाल्लं. साईनी पण एकदम मस्त खाल्लं. So आम्ही 2 दिवस असं वाटलं नाही की संडे फुकट गेला म्हणून. श्रावण चालू झालेलं आहे ना, पण 2 दिवस आम्ही मस्त जेवलो. व्हेजिटेरियन आहे ना, खूप एकदम सगळीकडे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी टेस्ट करायला मिळाल्या. म्हणजे आपलं बेसिकच, पण टेस्ट वेगळी. खूप छान होतं. आता मी इकडनं निघालोत आणि ऑन द वे मामाचं घर येतं आटगाव. मजा दाखव. दाखवत आटगाव येतं. सो ऑफकोर्स आम्ही तिथे हॉल्ट घेणारच. आता वाजले 4. 1 hour मध्ये आम्ही आटगाव पोहोचू. मग तिथे आजी आजोबांना भेटू, मामा मामी, शिव यांना सगळ्यांना भेटू. आणि ऑफकोर्स तुम्हाला सुद्धा दिसणारच आहे ब्लॉग मध्ये. सो स्टे ट्यून. मागे बाबू बाबू मागे. या दोघांची मस्ती चालू आहे. टिंकीची टिंकीची टिंकीची. नाही सा बघ इकडे. अच्छा ठीक है चलेगा. वही मैं बोला कि एक बार पूछ लेता हूँ फिर बाद में. इन अटगाव मामाकडे फायनली. हे जे केस का तिनेच चाललंय? काढले. थांब 1 मिनिट थांब आणि काढले. घे, अजून घे पाहिजे अजून घे बघ. कुठे चालला? दुकानात जाऊ. शुभ शुभ लिटिल आर्ट घेऊन ये फक्त 2. चला. अरे कोणत्या प्रकारची वस्तू आहे? बाहेरच बसलात तुम्ही? लाईट गेली? नमस्कार. मामीला ओळख नाही. कशा आहात? बारीक झाले? हो. कशी आजी? गोरी झाली आणि बारीक झाली. काय? उठता बिटता लावते काय? श्रावण महिना लागला ना. गोरी झाली आणि बारीक झाली. श्रावण महिना लागला आहे ना. साईबाबाचं जेवणाचं हे तिथे जेवायचा तिथून ताट होतं 2 लाडे भाऊ. मामा आहे ना तो. नाही सा कुठे आली? आज आम्ही आमची गाडी सनीने चालली. कुठे आली? डॉक्टर थोडे आरामात मस्त चालवतात. 2 तास जातो तो कमाल आहे. 2 तास चला गेली कैसा काय बघते? गेली. ट्रेन आहे. आम्हाला दमवलाच तू. गरम होते. आई तिचं फेवरेट काम करायला गेली. कढीपत्ता. कढीपत्ता घेते ना? हो. बापरे किती मोठे झाले अजून. किती 5-6 महिने गेलात नाही. कधी आलो होतो आपण? एप्रिल महिन्यात ना. अभि नेक्स्ट टाइम ना ट्रक घेऊन येऊ. आई अख्खं झाडच काढून घेईल. एप्रिल महिन्यात काहीच नाही. ओरिजिनल आहे. मग ओरिजिनल काय वास बघ. मामाला दमवायला घेतलंय. चला. मामाला किती त्रास देणार नाहीसा? मामाला किती त्रास देणार? So, नाहीसा ट्रेनची वाट बघते. आली ट्रेन. आली आली. दिसेल बघ. एक्साइटमेंट बघ. ओ माय गॉड. आली आली आली. बिचारा मामीला कामाला. 1 2 3 go. Good girl. हा चल हे चल. टेक इट. इथं तोपर्यंत लास्ट. चालू करते. 1 2 3 go. 1 2 3 4 5.
बरोबर होता. ये माती ये. नायसा बोल. नायसा बोला. बोल 1 बोल. सो आम्ही मस्त एक रील शूट केलेला आहे ज्याला आम्ही खूप सारे टेक्स्ट घेतले आणि शूट केला आहे मामीनी आणि आम्ही सगळे इथे उभे होतो. त्यात नायसाचा सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे 1 2 3 बोलायला. उद्या सकाळी 9 वाजता रील येईल तो लक्षात म्हणजे आज सकाळी 9 वाजता तो रील आलेला आहे. सकाळी आलेला आहे. हा नक्की बघा. चलो नाव वी आर लिव्हिंग फ्रॉम अडगाव आणि मोस्ट प्रोबेबली घरीच आता जाऊ. ट्रॅव्हल आहे आम्हाला इकडनं लाईक 2 to 2.5 hours टू अवर होम. सो ऑन द वे आम्ही जेवू वगैरे अँड देन छान गेले 2 दिवस. अमेझिंग होते. सगळ्यांना भेटून फॅमिलीजला भेटलो. खूप छान दर्शन सुद्धा झालं.